Hello my dear students of 9th standard and welcome to the English class. Today we are doing poem number 1.3, Have You Ever Seen? Before that, students, please subscribe the channel if you haven't subscribed it yet, and please share this video with all your friends in your class. And as you know, the playlist link where the previous lessons of and all the further lessons will be given, the link is given in the description box. Okay, please follow the link. Now let us start with this poem. तर ही कविता अशी आहे की इंग्लिश ही जी भाषा आहे त्याका एका सेंटेन्सचं मिनिंग कसं वेगवेगळं असू शकतं. ओके, इंग्लिश कॅन बी फन विथ द सेम वर्ड्स हॅविंग डिफरंट मिनिंग्स. ओके, डिफरंट मिनिंग्स असू शकतात एका सेंटेन्सचे. ते आपण ह्या पोएममध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द पोएम. हॅव यू एव्हर सीन. हॅव यू एव्हर सीन अ शीट ऑन अ रिव्हर बेड. तर इथे रिव्हर बेड म्हणजे नदीपात्र आपण म्हणतो ना, तर नदी, त्या नदीवर तुम्ही कधीतरी शीट बघितली. इथे शीट म्हणजे बेडशीट. आता रिव्हर बेड म्हटलं आहे त्यामुळे कवी काय म्हणतो की बेड म्हणजे झोपायची बेड, त्याच्यावर आपण बेडशीट घालतो. तर इथे ह्या बेडचे दोन मिनिंग होतात. इथे नदी पात्र पण होतं आणि बेडचा अर्थ कॉट. तर तुम्ही कधी बघितलं आहे का रिव्हर बेडवर, नदीपात्रावर कधी बेडशीट घातलेली बघितली आहे का? नाही ना. तर अशी ही गमतीशीर लाईन आहे. सो हॅव यू एव्हर सीन अ शीट ऑन अ रिव्हर बेड. सो दिस बेड BED कॅन बी अ रिव्हर बेड अँड ऑल्सो कॅन बी अ कॉट विच वी स्लीप ऑन. आपण झोपतो ती कॉट पण होऊ शकते आणि नदीपात्र पण होऊ शकतं. तर ह्या बेडचे असे दोन मिनिंग्स आहेत. तर विल सी द नेक्स्ट सेंटेन्स. ऑर अ सिंगल हेअर फ्रॉम द हॅमर्स हेड. आता हातोडा असतो हॅमर. तर हातोडा आपण म्हणतो हातोडा, पण तिथे हॅमर हेड म्हणतात. ओके, बँग दिस वूड, बँग दिस टेबल विथ द हॅमर हेड. म्हणजे तो हातोड्याचा डोकं, म्हणजे ते दोन साईड असतात हातोड्याचे, त्याने तुम्ही टेबलवर मारा म्हटलं तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, बँग इट विथ द हॅमर हेड. आता हे हेड म्हटलं की डोकं आणि आपल्या डोक्यावर केस असतात. तर ते म्हणतात की डोक्यावर केस आहेत का हॅमरच्या? नाही. तो हे जे हॅमर हेड आहे ते माणसाचं हेड पण असू शकतं आणि हातोड्याचं हेड पण असू शकतं. सो दिस हॅज टू मिनिंग्स. ऑर अ सिंगल हेअर फ्रॉम अ हॅमर हेड. तर हॅमरच्या हेडवर एक तरी केस बघितला आहे का तुम्ही? हॅव यू एव्हर सीन अ सिंगल हेअर ऑन द हॅमर्स हेड? नो. सो इट इज नॉट अ हेड ऑफ अ पर्सन, ऑफ अ ह्युमन बीइंग. इट इज अ हेड ऑफ अ हॅमर. इट इज अ आयर्न हॅमर. लोखंडी हातोडा. नाव लेट्स टेक द नेक्स्ट लाईन. हॅज द फूट ऑफ अ माउंटन अँड इट टोज. द फूट ऑफ द माउंटन म्हणजे आपण म्हणतो डोंगराच्या पायथ्याशी. माउंटन म्हणजे डोंगर आणि फूट त्याच्या पायथ्याशी. तर इथे इंग्लिशमध्ये कसं म्हणतात, फूट ऑफ द माउंटन. आता फूट ऑफ द माउंटन म्हटल्यानंतर त्या डोंगराला काय पाय आहेत का? ओके, तसं कवी विचारतो आहे की डज द फूट ऑफ द माउंटन हॅज एनी टोज. तर जर ते डोंगराचे पाय आहेत तर त्यांची बोटं कुठे आहेत? टोज म्हणजे बोटं. सो वेर आर द टोज? इफ द माउंटन हॅज अ फूट देन वेर आर द टोज? माणसांसारखी त्याला पायाला, फूटला बोटं आहेत का, फिंगर्स आहेत का? ओके, तर असा हा मिनिंग होतो ह्या सेंटेन्सचा. हॅज द फूट ऑफ अ माउंटन एनी टोज ऑर अँड इज देअर अ पेअर ऑफ गार्डन होज. ओके, गार्डन होज म्हणजे ते जे पाईप असतं ज्या गार्डनमध्ये ज्याने आपण झाडांना पाणी घालतो, ते एकच पाईप असतं. मग ते जोडीने असतं का? पेअर ऑफ अ गार्डन होज. होज इज अ फ्लेक्सिबल ट्यूब आणि अ पेअर ऑफ स्टॉकिंग्स ऑर टाईट्स म्हणजे जे स्टॉकिंग्स पायामध्ये घालतात, सॉक्स घालतात किंवा पॅन्ट असते त्याला दोन पाय असतात, तसे या होजला, त्या फ्लेक्सिबल ट्यूबला दोन पाय आहेत का? ओके, ते जोडीमध्ये आहे का? तर नाही, ते सिंगलच आहे. अँड इज देअर अ पेअर ऑफ गार्डन होज. ते जरी स्टॉकिंगसारखं दिसलं असलं, जे सॉक्ससारखं दिसतं किंवा पाय जे स्लॅक्स असतात त्याच्यासारखं दिसत असलं तरी ते सिंगल आहे. स्लॅक्स असले की त्याला दोन पाय असतात. सो दिस इज नॉट इन अ पेअर. ते जोडीमध्ये नाही आहे, ते सिंगल आहे. सो नेक्स्ट सेंटेन्स. डज द निडल एव्हर विंक इट्स आय. आता जी सुई असते ती सुईला एक डोळा असतो आणि त्याच्यात आपण तो दोरा घालतो. ओके, सो इट इज कॉल्ड अ निडल्स आय. सो डज द निडल एव्हर विंक इट्स आय. विंक म्हणजे डोळे मिचकावणे किंवा डोळ्यांची उघडझाप करणे. हां, तर कधी डोळे मिचकावतं का? सुई कधी डोळे मिचकावतं का असं विचारलं आहे. म्हणजे माणसाचा डोळा असला की तो मिचकावला जातो किंवा उघडझाप होते,
पण निडलचा ज्याला आपण डोळा म्हणतो तो कधी डोळे मिचकावतो का? तर नाही. डज द निडल एव्हर विंक इट्स आय? नो. तर असं हे कम्पॅरिझन आहे. नेक्स्ट इज वाय डझन द विंग ऑफ अ बिल्डिंग फ्लाय? तर बिल्डिंग्समध्ये फ्लोअर असतात, तर ह्या विंगमध्ये त्या विंगमध्ये असं आपण बोलतो. तर हे विंग्स म्हणजे पंख. जर बिल्डिंगला विंग्स आहेत तर बिल्डिंग उडते का पंखाच्या आधाराने? तर नाही. तर विंग्स म्हणतो आपण बिल्डिंगमधल्या काही भागांना, पण त्या पक्ष्यांना जसे विंग्स असतात तसे विंग्स नाही आहेत. वर्ड सेम आहेत, पण हे विंग्सचा मिनिंग वेगळा आहे. इथे विंग्स म्हणजे डायरेक्शन दाखवतं, एरिया दाखवते बिल्डिंगची, आणि दुसरे विंग्स म्हणजे हे पक्ष आहे ज्याने उडतात, पक्ष्यांचा विंग्स म्हणजे त्यांचे पंख. तर ह्या दोन विंग्सचे वेगवेगळे अर्थ होतात. ओके. वाय डझन द विंग ऑफ अ बिल्डिंग फ्लाय? बिल्डिंगला विंग आहे तर ती उडत का नाही? कॅन यू टिकल द रिब्स ऑफ अ पॅरासॉल? तर पॅरासॉल म्हणजे इथे छत्री. ओके. आणि छत्रीला जे तारा असतात त्याला रिब्स म्हटलेलं आहे. अम्ब्रेलाज रिब्स. ओके. द रिब्स ऑफ अ पॅरासॉल. आता ते रिब्स म्हणजे जे मनुष्य असतो त्याच्या छातीचे जे बरगडे असतात, रिब्स असतात, त्यात तिथे जर आपण गुदगुदल्या केल्या, टिकल म्हणजे गुदगुदल्या करणं, तर माणसाला गुदगुदल्या होतात. पण इथे जर आपण पॅरासॉल म्हणजे त्या अम्ब्रेलाच्या रिब्सवर जर टिकल केलं तर त्याला काय फरक पडणार आहे का? नाही. तर इथे टिकल द रिब्स ऑफ अ पॅरासॉल, द रिब्सचे दोन अर्थ होतात. अम्ब्रेलाचे रिब्स वेगळे आणि माणसांच्या हाडं जी बरगड्या असतात ते रिब्स वेगळे. ओके. नेक्स्ट इज ऑर ओपन द ट्रंक ऑफ अ ट्री ॲट ऑल. द ट्रंक म्हणजे बॅग. आपल्याला माहिती आहे ना, ट्रंक म्हणजे बॅग. ट्रंकमध्ये आपण सामान भरतो, ती लोखंडी बॅग असते, जुनी असते बघा, त्याला ट्रंक म्हणतात. आता आपण ती ट्रंक ओपन करू शकतो का? तर इथे ट्रंकचा दुसरा मिनिंग काय? ऑफ अ ट्रीचा बुंदा किंवा झाडाची खोड ज्याला म्हणतो, ती जी असते त्याला पण ट्रंक म्हणतो. आता ती आपण ओपन करू शकतो का? जशी आपण बॅग जी ट्रंक असते ती ओपन करू शकतो, तशी झाडाचं खोड ओपन करू शकतो का? कॅन यू ओपन द ट्रंक ऑफ अ ट्री ॲट ऑल? नो. तर इथे जो ट्रंक आहे त्याचे दोन अर्थ. झाडाचा बुंदा किंवा झाडाची खोड ती एक ट्रंक झाली, आणि दुसरं ट्रंक म्हणजे बॅग. ओके. सो असं हे दोन पॅरेग्राफ झालेले आहेत. नाव विल गो टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. आर द टीथ ऑफ अ रेक एव्हर गोइंग टू बाईट? व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेक? रेक म्हणजे इथे जे गार्डनचं एक टूल असतं किंवा एक मोठं, ज्याला आपण झाडवासारखं असतं पण त्याला लोखंडी असतं, त्याला असे दात असतात आणि त्याने आपण जमीन एक संद करू शकतो, किंवा जमीन खणायला किंवा जमिनीवर असं माती बाजूला काढायला त्याचा वापर केला जातो. दॅट इज कॉल्ड रेक. ओके. त्याला दंताळेसुद्धा म्हणतात. तर ते जे आहे त्याला दात असतात. तर कवी म्हणतो की द रेकला जे दात असतात ते कधी चावणार आहेत का तुम्हाला? आपले जे दात असतात दे बाईट. आपण म्हणतो रेक हॅज टीथ. ओके. द टीथ ऑफ अ रेक. सो रेक, इफ दे हॅव टीथ, दिस टीथ आर गोइंग टू बाईट बिकॉज ह्युमन बिंग्स ऑल्सो हॅव टीथ. माणसानं सुद्धा दात असतात, ते आपण अन्न चावायला किंवा तोडायला मदत होते त्या दातांची. तसे हे दात काय चावा घेणार आहेत का? सो दिस टीथ कॅनॉट बाईट. तर हे टीथ आहेत, त्याचे दोन अर्थ होतात. ओके. टीथ ऑफ अ रेक अँड टीथ ऑफ अ ह्युमन बिंग. सो इथे असं कम्पॅरिझन आहे. नेक्स्ट इज हॅव द हँड्स ऑफ अ क्लॉक अँड ही लेफ्ट ऑर राईट. आता जे घड्याळाचे हात आपण म्हणतो, हँड्स ऑफ द क्लॉक, ते हँड्स, ते लेफ्ट कुठला हात आणि राईट कुठला हात असं डिफरन्शिएट होतं का? नाही. आता आपण माणसांचे कसे लेफ्ट हात, राईट हँड, लेफ्ट हँड असे डिफरन्शिएट होतात. सो हँड्स हे मिनिंग एकच शब्द आहे पण दोन्हीकडे वापरला जातो आहे. ओके. नेक्स्ट, कॅन द गार्डन प्लॉट बी डीप अँड डार्क? तर गार्डन प्लॉट, आता गार्डनचा प्लॉट, गार्डन जिथे एखादी जागा असते मापाने घेतलेली किंवा कंपाऊंड घातलेली जागा, तो प्लॉट, त्याला प्लॉट म्हणतात. आणि त्या प्लॉटवर आपण गार्डन केलं आहे. पण प्लॉटचा अर्थ दुसरा पण होतो. प्लॉट इज ऑल्सो कॉल्ड एज कॉन्स्पिरसी किंवा साजिश ज्याला आपण म्हणतो, किंवा काही वाईट काम करण्यासाठी, एक क्रुअल प्लॅन करण्यासाठी, किंवा जिथे दिलं आहे बघा विकेट प्लॅन, तर एक वाईट गोष्ट करण्यासाठी जेव्हा आपण एक प्लॉट तयार करतो त्याला आपण प्लॉट म्हणतात. ओके. साजिशला पण प्लॉट म्हणतात. कॉन्स्पिरसी, प्लॅन.
तर प्लॉट ह्या शब्दाचे दोन्ही अर्थ होतात इथे पण. ओके, इट बिकम्स अ प्लॉट ऑफ अ गार्डन और प्लॉट ऑफ अ कॉन्स्पिरसी. एक साजिश करण्यासाठी केलेला प्लॅन. अँड व्हॉट इज द साऊंड ऑफ द बर्च इज बार्क. आता बर्च म्हणजे इथे एक झाड आणि बार्क म्हणजे त्याला सराउंडिंग जे असतं, कवरिंग जे असतं झाडाचं, मुळांचं, ज्याचं जे कवरिंग असतं त्याला बार्क म्हणतात. सो व्हॉट इज द साऊंड म्हणजे आवाज काय असतो त्या बर्च, त्या झाडाच्या बार्कचा. इथे बार्क म्हणजे कुत्रा भुंकतो त्याला आपण बार्क म्हणतो. आणि हे बार्क म्हणजे झाडाचं कवरिंग, झाडाचा बुंदा, झाडाची खोड असते त्याला कवरिंग जे असतं त्याला आपण बार्क म्हणतात. ओके, इथे बर्च इज अ ट्री अँड बार्क इज द कवरिंग ऑफ द ट्री. सो बार्क हॅज टू मिनिंग्स. बार्क ऑफ अ डॉग, कुत्र्याचं भुंकणं त्याला आपण बार्क म्हणतो आणि ह्या कवरिंगला सुद्धा बार्क म्हणतो. सो दिस बार्क हॅज टू मिनिंग्स अगेन, दिस वर्ड. तर अशी गमतीशीर कविता आहे. ओके, सेम वर्ड्स हॅव डिफरंट मिनिंग्स. So the poet is trying to tell you the beauty of the English language. Okay, same words can have different meanings and how carefully we have to use these words. Okay, and sometimes it can be very funny also. तर तुम्हाला कळलेलं आहे. आता तुम्ही नीट ही पोएट्री समजून घ्या. काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ घेऊन मी लगेच येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.